पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये तृणमूल आणि भाजपा यांच्यात फरक वाढला। तृणमूल 86, भाजपा 72। अमित साटम, आपण पाहिलं की भाजपा पुढे होती पूर्वी, म्हणजे एखाद दोन वेळा भाजपा पुढे जाताना दिसली आणि भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते। खूप फरक आपल्याला सुरुवातीला नाही दिसला, पण आता मात्र दोन्ही पक्षांमधलं म्हणजे जो कल आपल्या हाती येतोय त्यातलं अंतर हे वाढत चाललेलं आहे। आपण गेले 1 तास चर्चा करतोय आणि त्या 1 तासाच्या चर्चेमध्ये कधी दोनचा फरक, कधी 3चा फरक, कधी 6चा फरक, आता 10, 14चा फरक झालेला आहे। परंतु मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अगदी भाजप जेव्हा पुढे होती तेव्हाही मी हे म्हटलं की अजून हे अर्ली ट्रेंड्स आहेत। 11 वाजल्याशिवाय काही पिक्चर आपल्याला दिसणार नाही आणि याचा अनुभव मला पूर्ण करू द्या। याचा अनुभव आपण बिहार निवडणुकीच्या निकालामध्ये घेतलेला आहे की अगदी 11, 11:30 वाजेपर्यंत आरजेडी आणि त्यांची जी युती होती ती आघाडीवर होती आणि दुपारी 12च्या नंतर जो कल फिरला आणि भाजप आणि जेडीयू ही पुढे गेली आणि तिथे राज्यामध्ये सरकार स्थापन केलं। अगदी मला एक सांगा, पश्चिम बंगालमध्ये आपण 1 महिना होता, आपले थोडे अनुभव सांगा। भलेही भाजपच्या बाजूने का असेना, पण तुम्ही 1 महिना तिथे होता, तिथलं समाजकारण, तिथले मुद्दे, तिथले जे काही तुम्ही ममता बॅनर्जीचं अस्तित्व पश्चिम बंगालमध्ये ग्रामीण स्तरावर, शहरी स्तरावर जे आपण पाहिलं असेल, नेमकं काय होतं, काय पाहिलं? मला असं वाटतं की 2011 पर्यंत डाव्यांचं राज्य हे पश्चिम बंगालमध्ये होतं आणि डाव्यांवरती कंटाळून पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींना त्या ठिकाणी सत्ता हातात दिली होती। 2011च्या नंतर 2016 साली पुन्हा एकदा ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालच्या जनतेने निवडून दिलं, परंतु मोठ्या प्रमाणावरती सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सुद्धा पश्चिम बंगालच्या जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास हा झालेला त्या ठिकाणी दिसून आला। त्यामुळे कोणताही विकास करायचा नाही आणि फक्त तिथे मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आणि रक्तरंजित राजकारण आणि लोकशाहीची सर्व मूल्ये धाब्यावरती बसून एखाद्या हुकुमशासारखं राज्य चालवायचं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जमिनीवरती जनतेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विषयी एक नाराजीही दिसून आली होती आणि त्या नाराजीला पर्याय म्हणून भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी आपण बघितलं की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला 19 जागा या मिळाल्या आणि तृणमूल काँग्रेस ही 22 जागांवरती थांबली, जी 2014च्या निवडणुकीमध्ये 36 जागा त्यांना मिळालेल्या होत्या, 14 जागा त्यांच्या कमी झाल्या। कुठलेही मुद्दे असो, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची आघाडी कायम आहे आणि तृणमूल 88, भाजपा 72, काँग्रेस 3। पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं अस्तित्व पूर्वीही नव्हतं, आताही ते फारसं दिसलं नाही। देशाच्या राजकारणामध्ये मधल्या काळामध्ये काँग्रेसला राजस्थान आणि त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये आपल्याला यश पाहायला मिळालं होतं, मात्र मध्य प्रदेश मधलं सरकार त्यांचं कोसळलं। कर्नाटकमध्ये बऱ्याच हालचाली झाली, महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 पक्षांचं सरकार आहे। सध्याच्या घडीला भाजप प्रत्येक राज्यामध्ये आपलं सरकार निर्माण कसं होईल, तिथे सत्ता कशी येईल किंवा युती करून समर्थन देऊन आपलंसं करून त्या पक्षांना आपली जागा, आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न भाजपचा असतो। पश्चिम बंगालमध्ये कुणीही विचार केला नसेल की भाजप इतका चर्चेच्या मध्यभागी येऊ शकतो, राजकारणाच्या मध्यभागी येऊ शकतो। भगीरथ भालके आघाडीवर आहे पंढरपूरमध्ये, मध्ये तुम्हाला पंढरपूरचा पण निकाल आम्हाला सांगावा लागणार आहे। राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भारत भालके यांचे ते सुपुत्र आहेत, ते आघाडीवर आहे। अजित पवार यांनी मोठी ताकद तिथे पणास लावली, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे गेले। दोघांनी कोरोनाच्या काळात मोठी गर्दी जमवली होती। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा नेत्यांना राजकारण तितकंच ताकदीनं करायचं असतं। लोकांचे सगळे जीव जात असताना सुद्धा या समाजातलं एक वेगळं राजकारणातलं वास्तव सुद्धा पुढे आले। मुंबईत
आणि इतरत्र वेगवेगळ्या भूमिका मांडत असताना कुणालाही पश्चिम बंगाल आणि पंढरपूरमध्ये किंवा देशाच्या वेगवेगळ्या पोटनिवडणुका होत असताना या कोरोना काळामध्ये कुणालाही काहीही वाटलं नाही की ही गर्दी करू नये. आज देश वेगळ्या टप्प्यावर उभा असताना देशातलं राजकारण सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळत आहे. पंढरपुरात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पुढे. बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस आपल्याला आघाडीवर दिसत होती. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपण पाहतोय की भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये लढत ही प्रामुख्याने आपल्याला दिसते. काँग्रेसचे उमेदवार हे 3 जागांवरती पुढे होते. यासोबतच आसाम, केरळ, पुद्दुचेरी या महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका. नंदीग्राममधून ममता बॅनर्जी पिछाडी ही कायम आहे. सुवेंद्रू सरकार पिछाडीवर असताना आता मात्र सुवेंद्रू अधिकारी यांची आघाडी ही टिकून आहे. सुवेंद्रू अधिकारी हे नंदीग्राममधून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि पश्चिम बंगालचे वाघीण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उभे ठाकले आणि म्हणून सुवेंदू अधिकारी यांची चर्चा होते आहे. केरळमध्ये 140 जागांचा निकाल. काँग्रेस 8 जागांवर पुढे. माकप 17, भाजपा 0. भाजपाच्या बाजूनं केरळमध्ये कुठे नाही. होऊ शकतं देशाच्या राजकारणामध्ये पुढे जाऊन भाजपा केरळमध्ये सुद्धा आपली ताकद आजमावताना दिसू शकेल, कारण पश्चिम बंगालमध्ये भाजप कधी इतक्या ताकदीनं निवडणूक लढेल असं कोणालाही वाटलं नाही. पण भाजपची स्ट्रॅटेजी, रणनीती, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या नेतृत्वात उभारलेली एक मोठी फळी आणि त्याच काळात काँग्रेसची होणारी अधोगती, या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. सत्तेच्या राजकारणामध्ये वेगवेगळे मुद्दे आपल्याला कायम चर्चेत दिसतात. वेगवेगळे मुद्दे असतात. प्रत्येक पक्षाची आपली एक स्ट्रॅटेजी असते. बऱ्या वाईट गोष्टी कायम सर्वच पक्षांच्या बाबतीत चर्चेला येत असतात. पुन्हा एकदा मी प्रमोद चुंचुवार यांच्याकडे जाणार आहे. प्रमोद चुंचुवार, बोला बोला बोला. भाजपनं आपली ताकद वाढवली त्याला किती काळ झाला असावा पश्चिम बंगाल? नाही, मला असं वाटतं की 2019ची जी लोकसभा निवडणूक आहे ती एक टर्निंग पॉइंट झाली, कारण त्या निवडणुकीमध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणावर खासदार निवडून आले. तो त्यांच्यासाठी पण एक आश्चर्याचा सुखद धक्का होता आणि देशाच्या राजकारणाची एक दिशा बदलणारा तो निकाल होता. आणि मला असं वाटतं की त्या पूर्वीपासून भाजपने पश्चिम बंगालमध्ये पाय रोवायला. सर्वानंद सोनोवाल पिछाडीवर एक महत्वाचा आसाम मधला एक कल आपल्या पुढे आलाय. आसामचे भाजप नेते आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल पिछाडीवर आहेत. प्रमोदजी बोला. नाही, मी हे सांगत होतो की भाजपने पश्चिम बंगालमध्ये पूर्वीपासून आपले पाय जमवण्याचे प्रयत्न सुरू केले होते आणि ममता बॅनर्जीच्या राजकारणातल्या काही चुकांमुळे, खास करून हळूहळू ममता बॅनर्जी ह्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या दृष्टीने जात आहेत असं चित्र राष्ट्रीय माध्यमामध्ये तरी निर्माण झालेलं होतं. आणि ते निर्माण करण्यात भाजपचं पण योगदान होतं आणि तृणमूलचं पण योगदान होतं. तर त्या पद्धतीने जिथे जिथे मुस्लिम तुष्टीकरणाकडे एखादा राजकीय पक्ष झुकतो तिथे इतिहास आहे की भाजपला तिथे वाव मिळतो, कारण मग भाजपला मुद्दा पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये का महत्वाचा वाटला तो त्यांच्यासाठी कायम महत्वाचा राहिला आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं सरकार अनेक ठिकाणी आपल्याला मजबूतीनं पुढे जाताना पाहायला मिळालं. राजकारण सुद्धा यात काही दुसरी आपल्याला दुसरा मुद्दा येत नाही किंवा शंकाही नाही. पण आता मला सांगा की राष्ट्रीय राजकारणामध्ये काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा मागे घेताना आपल्याला पाहायला मिळाला असताना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तो का महत्वाचा वाटला, त्यात ध्रुवीकरण होईल याचा ठाम विश्वास त्यांना होता का? नाही, मला असं वाटतं मनोज की हा जो मुद्दा आहे ध्रुवीकरणाचा, हा दोन्ही पक्षांच्या सोयीचा आहे, त्यामुळे तो चर्चेत आहे. म्हणजे पोलरायझेशनवर दोन्ही पक्षांचं पॉलिटिक्स अवलंबून आहे. बीजेपी जितके आक्रमकपणे लढेल तितके जेवढे सेक्युलर वोट आहे, अँटी बीजेपी वोट आहे, ते एकत्रितपणे तृणमूलला मिळतील. हा तृणमूलचा फायदा आहे, कारण सेक्युलर जर तसं बीजेपी मैदानात नसती तर खरी लढाई ही डावे पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्यात झाली असती आणि ते सेक्युलर वोटचं डिव्हिजन झालं असतं. आणि केरळात भाजपाची आश्चर्यकारक आघाडी. तुम्हाला मी एक ताजा अपडेट देतो. मेट्रो मॅन ई श्रीधरन आघाडीवर. भाजपाला 4 जागांवर आघाडी.
रणसंग्रामात केरळात भाजपाची आश्चर्यकारक आघाडी. म्हणून मी म्हणत होतो की आश्चर्य वाटायला नको की केरळमध्ये जर भाजपनं पुढे अशी एक रणनीती तयार केली आणि केरळात मुसंडी मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर केरळात सुद्धा भाजप काही करू शकेल. भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार मेट्रो मॅन ई श्रीधरन आघाडीवर. केरळात भाजपाची कुठलीही ताकद नसताना भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सुद्धा ई श्रीधरन आपल्याला पाहायला मिळत आहेत. केरळमध्ये काँग्रेस 11, माकप 23 आणि भाजप 4 जागांवर आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस 90, भाजपा 86, काँग्रेस 4. पश्चिम बंगालचे निवडणुकांचे कल मी तुम्हाला सांगतोय. जय महाराष्ट्रवर सातत्यानं हे ताजे अपडेट आपल्यासमोर पुढे ठेवतोय. भाजपाला 4 जागांवर केरळामध्ये आघाडी. तामिळनाडूकडे सुद्धा लक्षणे आणण्यात द्रमुक 11, द्रमुक 38. पश्चिम बंगाल अर्ध्या जागांचे कल हातात आलेले आहेत. 294 जागांपैकी अर्ध्या जागांच्या कलानुसार तृणमूल भाजपा सुरस. तृणमूल पुढे, भाजप 4 जागांवर मागे दिसते. काँग्रेस 4, भाजपा 86, तृणमूल 93. आसाममध्ये भाजपा 19, काँग्रेस 6. आसामचे मुख्यमंत्री भाजप नेते सर्बानंद सोनोवाल पिछाडीवर. पश्चिम बंगालमध्ये अर्ध्या जागांचे कल हातात आलेले आहेत. प्रमोद, एक छोटासा मुद्दा राहून गेला होता की हिंदुत्वाचं राजकारण या देशामध्ये भाजपानं जे केलं त्यावर मात्र त्यांना गर्व आहे. कुठेही त्यांना असं वाटत नाही की हा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा नाही. पण मधल्या काळात मात्र त्यांनी या मुद्द्याला थोडंसं मागं ठेवलं होतं. नाही, राजकीय पक्ष कुठले असो, ते भाजप असो की आणखी कुठले असो, महत्वाचं म्हणजे स्वतःचा कोर अजेंडा ते कधी सोडत नाही. पण कोणत्या काळात कोणता मुद्दा पुढे करायचा ही याची एक स्ट्रॅटेजी असते. आणि जिथे ज्या राज्याला जे सोयीचं आहे, म्हणजे जे राजकारण ते पश्चिम बंगालमध्ये करतील ते तुम्हाला कल्पना आहे की गोव्यामध्ये होत नाही. म्हणजे बाकीच्या ठिकाणी गो हत्येवर बंदी आहे आणि गोव्यामध्ये मात्र आम्ही तुम्हाला खाण्यासाठी गायी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं गेलं, आपण बघितलेलं आहे. कारण तिथे गोव्यामध्ये ख्रिश्चन आहेत, तिथे मुस्लिम नाहीत. तर तिथे हिंदुत्वाचा मुद्दा का चालू शकत नाही, कारण मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोपही करता येत नाही. तर प्रत्येक, आणि आता उदाहरणच घ्या आपण की भाजपने जाहीरपणे सांगितलेलं आहे की 75 वर्ष वरच्या लोकांना आम्ही मार्गदर्शक मंडळात टाकू, त्यांना कुठलीही संधी देणार नाही. परंतु जिथे राजकीय सोय आहे, केरळमध्ये ई श्रीधरन आपल्याला माहिती आहे 80 वर्षाच्या वर असलेले गृहस्थ आहे, त्यांना राहुल नार्वेकर भाजपचे प्रवक्ता आपल्यासोबत जोडले गेले. प्रमोद, भाजपाच्या एकंदरीत भूमिकेत धरसोड दिसते असं राजकीय विश्लेषक प्रमोद चिंचवार यांचं म्हणणं आहे. बोला. स्वागत करतो तुमचं. नव्यानं तुम्ही अमित साठम आतापर्यंत आमच्यासोबत भाजपचे आमदार हे जोडले गेले होते. 1 तास ते चर्चेत सहभागी झाले. पुढचे 1 तास भाजपचे प्रवक्ता राहुल नार्वेकर आमच्या सोबत आहेत. चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. राहुलजी, धन्यवाद. चॅनल बघत आहे आणि सातत्याने तुम्ही जो कल देत आहात, तुम्ही जे निकाल समोर आणत आहात ते बघून आपण एक गोष्टीचा निश्चितपणे विचार केला पाहिजे सर्वांनी की निवडणुकांच्या निकाल त्यातून केवळ विजय किंवा पराजय हे न बघता प्रत्येक पक्षाची परिस्थिती गेल्या निवडणुकीत काय होती आणि ह्या निवडणुकीत काय आहे यातून त्या त्या पक्षाबद्दलचं जनमत हे स्पष्ट होतं असं बघणं पण अत्यंत महत्वाचं आहे. आपण जर बघितलं असेल तर 2016च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची परिस्थिती काय होती आणि आज जे निकाल आपल्या समोर येत आहेत त्यातून भारतीय जनता पार्टीला जी आघाडी मिळत आहे, ज्या प्रकारचे निकाल समोर येत आहेत ते बघितल्यानंतर स्वाभाविक असं वाटणं आहे की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस बद्दल अत्यंत नाराजी, अत्यंत असंतोष आणि अत्यंत संताप
हा जनतेमध्ये आहे. तुमचं मत मी समजून घेणार आहे. माझा मुद्दा असा होता आणि मी तो प्रमोद चुंचुवार यांच्या मुद्द्याला जोडून तुम्हाला तो प्रश्न विचारला होता की हिंदुत्वाचं राजकारण, ते असं म्हणाले की वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं ते करताना आपल्याला पाहायला मिळालं. राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाचा मुद्दा भाजपचा असतोच. आपण भाजपमध्ये नव्यानं आलात, पण गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा होता, पण तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वापरताना भाजप दिसतोय, असं त्यांचं म्हणणं होतं. आपलं काय म्हणणं आहे? हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपने कधी सोडलाच नव्हता. हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपसाठी सुरुवातीपासून अत्यंत प्रथम आणि पश्चिम बंगालात पहिल्यांदा 100 जागा कुणाला? तृणमूल भाजपा यांच्या जोरदार चुरस. राहुलजी थोडं थांबवतो. ताजा अपडेट, तृणमूल काँग्रेस 96, हे होत राहणार आहे. मध्ये मध्ये 98 तृणमूल, 93 भाजपा. 6 जागांवर फरक आपल्याला पाहायला मिळतो. अंतर जे आपल्याला साधारणतः दिसत होतं ते आता कमी झालेलं पाहायला मिळत आहे. जसं अमितजी म्हणाले, निवडणुकांचा त्यांचाही बराच अभ्यास झालेला दिसतो. पश्चिम बंगालमध्ये ते 1 महिना होते, तळ ठोकून होते असं ते म्हणाले. पश्चिम बंगालात पहिल्यांदा 100 जागा कुणाला? तर 98 जागा तृणमूल काँग्रेसला, तर भाजपाला 93. काँग्रेस एका जागेनं वाढली आहे. 4 जागांवरती त्यांचा कल निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेला दिसतो. तृणमूल भाजपा यांच्या जोरदार चुरस. खालचेही थोडेसे आकडे मी तुम्हाला सांगणार आहे. खालच्या पट्टीमध्ये आसाम 126 जागांवर निवडणुका, भाजपा 19, काँग्रेस 6. डावे आसामच्या निवडणुकीमध्ये कुठेही आता तरी दिसत नाहीये. 100 जागांचा कल आपल्याला हा दिसतोय. तृणमूल 99, तर भाजपा 94. जवळपास 200 जागांवरचा निकाल, त्यावरचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. तृणमूल 100 जागांवर पुढे. शैलेंद्र प्रांजपे स्टुडिओत माझ्यासोबत आहेत. प्रमोद चुंचुवार राजकीय विश्लेषक, राहुल नार्वेकर भाजपाचे प्रवक्ते, अमरनाथ सिन्हा पश्चिम बंगालच्या राजकारणाचे अभ्यासक, मिलिंद रानडे भाकपाचे प्रवक्ता. जय महाराष्ट्रवर सातत्यानं सर्व मान्यवर विश्लेषण करतायत. तृणमूल भाजपा यांच्या जोरदार चुरस. पुन्हा एकदा जरा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करत होतोच, पण तुम्ही काही एक वेगळा मुद्दा मांडला की भाजपाची एकंदरीत रणनीती, पक्षाची ताकद, बूथ नेटवर्किंग. राहुल नार्वेकर बोला. तर मी आपल्याला हेच सांगत होतो की विसंगती कुठेच नाहीये. हिंदुत्वाचा मुद्दा हा आम्ही केवळ एका राज्यासाठी नव्हे, तर आमची आयडिओलॉजी आणि आमची ही आयडिओलॉजी जी आहे ती संपूर्ण देशात आम्ही पसरवली आहे. आपण जर बघितलं तर श्री राम जन्मभूमी मंदिराचा विषय असो, हा काय केवळ उत्तर प्रदेशसाठी सीमित नव्हता. हा गोव्यापासून, महाराष्ट्रापासून, केरळपासून काश्मीर पर्यंत हा मुद्दा आमच्यासाठी प्रमुख मुद्दा होता. आम्ही तो पण लोकांसमोर मांडला आणि जे आम्ही वचन दिलेलं ते वचन आम्ही पूर्ण करून दाखवलेलं आहे. त्यामुळे हिंदुत्वाला राजकीय सोयीसाठी मध्येच सोडून देण्याचं काम महाराष्ट्रातले काही पक्ष करतात, आम्ही करत नाही. याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि नंबर 2, आपण आज जे एकूण निकालांचं असेसमेंट करत आहोत, त्यातून मी मगाशी जो मुद्दा आपल्या समोर मांडला की विजय पराजय हे निवडणुकीत होतच असतात, पण केवळ सत्ता येणं म्हणजे एखाद्या पक्षाची पॉप्युलॅरिटी सिद्ध होत नाही. त्यांनी त्या पक्षाची परिस्थिती यापूर्वीच्या निवडणुकीत काय होती आणि त्यानंतरच्या निवडणुकीत त्या पक्षाची निवडणुकीत परिस्थिती काय होती, यातूनही मतदारांमध्ये त्या पक्षाबद्दल असणारा विश्वास, त्या पक्षाबद्दल असणारी मान्यता ही समोर दिसून येते. आणि आपण जर निकाल बघितले तर 2016 मध्ये जो भारतीय जनता पार्टी सिंगल डिजिट मध्ये होती, ती आज जवळजवळ 100 क्रॉस करत आहे. प्रशांत राजकारणात जे सातत्य आपल्याला लागतं ते भाजपकडे आहे, यात शंका नाही. राजकारणात टिकून राहायला, आपलं अस्तित्व बळकट करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या भाजपाकडे आहे. तृणमूलकडे 100 पेक्षा जास्त जागांचा कल, तर भाजपा 97.
पश्चिम बंगालमध्ये 200 जागांचा कल हाती आला आहे. 294 जागांचा निकाल. तृणमूल 106, भाजपा 97. अमरनाथ सिन्हा, सुन रहे थे आप बीजेपी की बात. राष्ट्रीय राजनीति में, नेशनल पॉलिटिक्स में हिंदुत्व का मुद्दा बढ़ चढ़कर हमेशा आपको दिखा है बीजेपी की तरफ से. लेकिन ऐसा कब तय होगा बीजेपी के अंदर? बीजेपी ने ऐसा कब डिसाइड किया होगा, कब फैसला लिया होगा कि पश्चिम बंगाल में अगर हम आगे जाना है और यहां अगर बढ़त हासिल करनी है, वहां के राजनीति में परचम लहराना है, तो हमें हिंदुत्व का मुद्दा सबसे बड़ा होगा. देखिए, एक तो जब से लेफ्ट फ्रंट का थोड़ा जिनका उन लोगों का जो ऑर्गेनाइजेशन था, लेफ्ट फ्रंट का ऑर्गेनाइजेशन बहुत स्ट्रांग था. लेकिन लेफ्ट फ्रंट का ऑर्गेनाइजेशन जब खत्म हो गया, अभी लेफ्ट फ्रंट का जैसा देखेंगे, आज का रिजल्ट भी देख लीजिए. लेफ्ट फ्रंट का रिजल्ट बहुत ही खराब है. लेकिन लेफ्ट फ्रंट एक टाइम मतलब 200 सीट तो उन लोगों का था, और उन लोगों का सबसे बड़ा जो था 34 इयर्स उधर पे रूल करने के लिए आपका ऑर्गेनाइजेशन बहुत आपका स्ट्रांग होना चाहिए. दूसरी चीज, अपीसमेंट जो है, अपीसमेंट का पॉलिटिक्स वो लेफ्ट फ्रंट भी किया, ममता बनर्जी ने भी कंटिन्यू किया. तो यहाँ पे एक वॉइड था. लोगों को लग रहा था कि हमारे भी बात करने के लिए कोई तो पार्टी होना चाहिए. बीजेपी उधर पे फिट हो गया. अभी 2014 में जब वो नरेंद्र मोदी जी जब आए, तब से उनका जो 2014 से लेकर 2016 तक नरेंद्र मोदी जी का जो इमेज था, या तो उसके पहले भी 2010, 11, 12, 13 से जो इमेज उनका जो बन रहा था, उसके आगे लोगों को धीरे धीरे लगा कि चलो एक तो कोई है जो हमारे लिए बोलने वाला है. 2016 में हम लोगों ने देखा कि रिजल्ट बीजेपी का बहुत अच्छा नहीं था. लेकिन वो 3 साल में अपीसमेंट पॉलिटिक्स जहां तक गए, लोगों को समझ में आया कि एक तो कोई आ रहा है. और लेफ्ट फ्रंट का जो ऑर्गेनाइजेशन जब गया, आरएसएस धीरे धीरे उधर पे अपना जमीन पकड़ लिया. चलिए, मैं उस मुद्दे पर आऊंगा. अमरनाथ जी, थोड़ा सा एक ताजा अपडेट आपके सामने रखता हूं. तृणमूलकडे 100पेक्षा जास्त जागांचा कल. तृणमूल 110, भाजपा 100, काँग्रेस 6. केरळमध्ये सुद्धा माकप 42, काँग्रेस 18. पश्चिम बंगालच्या राजकारणानं देशाच्या राजकारणाला वेगळं वळण दिलेलं आहे. म्हणून पश्चिम बंगालच्या निवडणुकांवरती आपण चर्चा करतोय. भाजपाकडेही 100 जागांचा कल. देशाच्या राजकारणामध्ये ऐतिहासिक निवडणूक ठरते आहे. शैलेंद्र परांजपे, बंगालची, बोला. हां, बंगालमध्ये जसं आता सिन्हाजी म्हणाले की डावे पक्ष जसे कमजोर होत गेले आणि 2011ला ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या, आणि अर्थात त्याच्या आधी 30 वर्ष 25 वर्ष संघर्ष करत होत्या, त्यामुळे जसजसा लेफ्ट पार्टीज हळूहळू क्षीण होत गेल्या, तो व्हॅक्यूम जो आहे, ती पोकळी जी आहे, ती भाजपने भरून काढली आणि त्याला बळ मिळाले ते 2014च्या मोदी लाटेनंतर. आणि भाजपाकडे 100 जागांचा कल दिसतोय आणि पोकळी भरून काढलेली दिसते, बोला. हो, त्यामुळे भाजपची जी वाढ आहे ती एक सडन राईज, जसं आपल्याला मुंबई पालिकेमध्ये माहिती आहे की 31 जागांच्या 82 झाल्या 2017च्या निवडणुकीला, 50चा राईज झाला. सेम केस बंगालमध्ये झाली. आणि त्याचं कारण हे आहे की भाजपचं काम किंवा तळागाळातलं काम याच्यापेक्षा सुद्धा लेफ्ट पार्टीचा जो व्हॅक्यूम आहे तो त्यांनी भरून काढला. आणि लोकांकडे ऑप्शन नाही आहे. लोकांकडे ममता बॅनर्जींना ऑप्शन काय, तर डाव्या पार्टीज क्षीण आहेत खूप. आणि जसं रानडे म्हणाले मगाशी की डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आणि त्यांना गावं सोडायला लागली, हीच परिस्थिती ममता बॅनर्जींची होती. त्यांनी डाव्यांना विरोध केला तेव्हा. त्यामुळे बंगालच्या राजकारणाचा हा इतिहास आहेच. फक्त त्यामध्ये आता तृणमूल काँग्रेसचेच काही लोक फुटून येऊन भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे भाजपचंही राजकारण हे तृणमूल आणि आधीच्या डाव्यांच्या लाईनवरच जाणारं असेल, कारण मूळ सगळे ते लोक तिथलेच आहेत आणि ते गेली 30-40 वर्ष हेच पाहत आहेत. त्यामुळे ते राजकारण एका रात्रीत बदलत नाही. मात्र भाजपने ती स्पेस जी आहे, जो व्हॅक्यूम जो आहे तो ऑक्युपाय केलेला आहे लेफ्ट पार्टीजनी झालेला, आणि त्यांच्याकडे पाठबळ केंद्राच्या सत्तेचं आहे, पैशाचं आहे. आणि ममता बॅनर्जींनी यांची घसरण सुरूच. ममता 15,000 मतांनी पिछडल्या, तर सुवेंद्रू अधिकारी हे पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं काही धक्कादायक आपल्याला पाहायला मिळालं तर ते तात्काळ तुम्हाला सुद्धा, प्रेक्षकांना सुद्धा जय महाराष्ट्रवर सातत्यानं सांगावं लागणार आहे. मध्येच
थांबवताना ॲब्रप्टली मला तुम्हाला थांबवताना मलाही चांगलं वाटत नाही, पण निकालांमध्ये आपल्याला रस आहे. निकालांच्या सोबत चर्चा घडून आणतोय, विश्लेषण करतो, जुने नवे संदर्भ मांडत देशाच्या राजकारणाचा आपण आढावा घेण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतोय. बोला शैलेंद्रजी. त्यामुळे ममता बॅनर्जींनी सुद्धा मुस्लिम अपीजमेंट, म्हणजे मी जनरली जातीवाचक चर्चा करत नाही, परंतु खरोखर खूप मोठ्या प्रमाणावर, जसं प्रमोदजी म्हणाले, आमचे अनेक मित्र बंगालमध्ये आहेत जुने, आणि तृणमूल काँग्रेसचं नाव तृणमूल मुस्लिम काँग्रेस असंही काही आमचे मित्र म्हणत होते. इतकी अपीजमेंट केली आणि त्याचंच पर्यवसान त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामध्ये, अजेंड्यामध्ये झालेला आहे भाजपच्या, कारण तो मुद्दा सोयीस्कर आहे आणि त्यामुळे तो प्लॅंक निवडणुकीचा झालेला आहे आणि विकासाचे मुद्दे बाजूला लागतात. हे मला यात एक थांबवायचं की एखादी गोष्ट ठरवायची, रणनीती ज्याला आपण म्हणतो भाजपाच्या भाषेमध्ये स्ट्रॅटेजी, पण हे त्यात यश मिळणं हे तितकंसं सोपं नसतं. एखादी गोष्ट ठरवतो आणि मग ती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात येणारं यश हे इतकंसं सोपं नसतं. पण भाजपसाठी ते सोपं पश्चिम बंगालमध्ये आपल्याला वाटायला लागलं जसे जसे टप्पे प्रचाराचे पुढे जात राहिले. नाही, सोपं वाटायला लागलं म्हणजे या निकालांवरनं आपल्याला वाटतं की त्यांच्या जागांमध्ये खूप वाढ झाली आहे म्हणून, परंतु नेत्यांना, म्हणजे अगदी जे शीर्षस्थ नेते असतात त्यांना पहिल्या प्रचार सभेतच लक्षात येतं आपली काय परिस्थिती होणार आहे. आणि इलेक्शन मॅनेजमेंट सिस्टीम नावाचा जो प्रकार भाजप करते ना, की बूथ लेवल, पन्ना लेवल, अमका लेवल, घर लेवल, तर या पातळीपर्यंत इलेक्शन मॅनेजमेंट करतात आणि ते एक निवडणूक जिंकण्याचं शास्त्र विकसित करू पाहत आहेत आणि त्याचे रिझल्ट त्यांना दिसत आहेत. त्यामुळे आता तरी ते योग्य वाटतंय. ममता बॅनर्जी 15,000 मतांनी पिछाडीवर. ममता बॅनर्जी यांची घसरण सुरूच. त्यामुळे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री आपल्या हक्काच्या मतदारसंघामध्ये जेव्हा पिछाडीवर जातात तर ममता बॅनर्जी पराभवाच्या छायेत असतील का? ममता बॅनर्जी पराभवाच्या छायेत आहेत असं आत्ता म्हणावं लागतं, कारण 15,000 मागे आहेत. पण निवडणूक निकालांमध्ये अनेक फेऱ्या होत असतात आणि आत्ताशी तास दीड तास झालेला आहे, त्यामुळे त्याच्यात काहीही होऊ शकतं. कन्क्लुझिव्हली ज्यावेळेला निकाल येईल त्यावेळेला आपल्याला बघावं लागेल. आणि यापूर्वी अनेक दिग्गजांना, म्हणजे इंदिरा गांधींपासून मतदारसंघ त्यांना त्यात जायला लागला. तो काही त्यांचा हक्का, मी मगाशी म्हणालो चुकून, पण तो काही हक्काचा मतदारसंघ त्यांचा नाही. पण नंदीग्राम म्हटलं की देशाच्या राजकारणात, समाजकारणामध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळतं किंवा कान टवकारतात नंदीग्राम म्हटलं. असं का व्हावं? त्याचं कारण असं आहे की सिंगूर आणि नंदीग्राममध्ये जी आंदोलनं झाली त्या आधीच्या सरकारच्या काळात, टाटांनी सिंगूरमधनं प्लॅन्ट हलवला, त्यामुळे या मतदारसंघांच्या चर्चा आहेत. आणि ममता बॅनर्जींनी जो निर्णय घेतला, म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींनी देखील 2 मतदारसंघात निवडणुका लढवल्या, आत्ता मोदींनी देखील 2 मतदारसंघात निवडणूक लढवली, बनारसमध्ये आणि गुजरातमध्ये. मात्र ममता बॅनर्जींनी हट्टाने नंदीग्राममध्ये लढायचं ठरवलं आणि त्यावेळेला दोन्ही त्याचे परिणाम होत असतात की एक तर तुम्हाला एका ठिकाणी शाश्वती नाही म्हणून 2 लढताय का, किंवा जेव्हा एकाच ठिकाणी लढतात त्यावेळेला मला आत्मविश्वास आहे मी या मतदारसंघासाठी करीन, आणि दुसरी गोष्ट माझी मी सगळी इज्जत पणाला लावीन आणि लढीन. तर या पद्धतीने त्यांनी लढलं इलेक्शन. अजून निकाल पूर्ण यायचा आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही. ये जो फैसला था ममता दीदी का, कहीं वो गलत साबित होगा क्या लगता है आपको? चलिए, इसके पहले मैं जब भी आपसे बात करता हूं कुछ ना कुछ नया अपडेट आ जाता है. भाजपाचे समाधान औताडे यांना आघाडी मिळाली आहे पंढरपूरमध्ये. भारत भालके यांचे सुपुत्र पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले. आत्ताच्या घडीला समाधान औताडे यांना आघाडी. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भातही तुम्हाला अपडेट देतोय. पंढरपूरबद्दलही, पंढरपूर मतदारसंघातलाही निकाल तुम्हाला त्यातलं ताजं अपडेट सांगण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो आहे. अंबना जी, जो फैसला था ममता दीदी का, क्या लगता है आपको कि वो गलत साबित हो सकता है क्या? 15,000 वोट का मार्जिन है, फासला है. मुझे लग रहा है कि ये बहुत इनिशियल है, वो शायद वो चेंज हो जाएगा, क्योंकि ममता बनर्जी का वो कहीं से भी हारना थोड़ा मुश्किल है, लेकिन फाइट बहुत ही क्लोज होगा, ये तो डेफिनेट है. क्योंकि एक चीज है कि पूर्व मेदिनीपुर और पश्चिम मेदिनीपुर, ये जो मिदनापुर जो डिस्ट्रिक्ट है, 2 डिस्ट्रिक्ट, इधर पे ये जो अधिकारी फैमिली है, अधिकारी फैमिली का संपूर्ण आपका कंट्रोल है. शुभेंदु अधिकारी बोलिए, उसका पापा बोलिए, शिशिर अधिकारी,
शुभेंदु अधिकारी का जो भाई है दिव्येंदु अधिकारी, सब लोग एमपी एमएलए सब लोग हैं। ये 4 लोग उधर पे, ये जितना भी आपका मिदनापुर डिस्ट्रिक्ट का जितना भी उधर पे है, हर चीज के लिए लोगों को उन लोगों के पास आपको जाना ही पड़ेगा। तो उन लोगों का जितना कंट्रोल मिदनापुर में है, ममता बनर्जी का उतना कंट्रोल मिदनापुर के ऊपर नहीं है, क्योंकि ममता बनर्जी कभी ये 5 या तो 10 साल में कभी मिदनापुर उतना जाने का उनको जरूरत पड़ी नहीं, क्योंकि उधर पे अधिकारी ब्रदर्स है। अभी अधिकारी ब्रदर्स उधर से निकल गया, तो अधिकारी ब्रदर्स का जितना भी कंट्रोल है तो वो सारे के सारे उधर से निकल गया। लेकिन फिर भी मुझे लग रहा है कि ये जो 15,000 का जो भी डिफरेंस है, ये बहुत ही इनिशियल डिफरेंस है। मुझे नहीं लग रहा कि ममता बनर्जी उधर से हारेंगे। अगर चलिए, आपका विश्वास हार है, गए तो देखना बाकी है कि ममता बॅनर्जी नंदीग्राम में कमाल करेगी या नहीं। 118 जागांवर तृणमूल काँग्रेस पुढे, भाजपा 109 जागांवर पुढे। जय महाराष्ट्रवर रणसंग्राम आपण पाहताय। नंदीग्राम मध्ये धक्कादायक निकाल येणार का? ममता बॅनर्जी यांची घसरण सुरूच। अंबरनाथ सिन्हा पश्चिम बंगालच्या राजकारणाचे अभ्यासक, त्यांचं म्हणणं आहे की शुभेंदु अधिकारी यांची ताकद ही तिथे तितकीशी नाही, पण आत्ताच्या घडीला ते पुढे दिसत आहेत। बंगालच्या वाघीण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जिंकून येतील, त्या हारणार नाहीत असा ठाम विश्वास अंबरनाथ सिन्हा यांनी व्यक्त केलाय। आणखी पाहायला लागेल। हे निश्चित आहे की ट्रेंड बदलत राहतात, जितक्या मतदानाच्या फेऱ्या पुढे पुढे जात राहतात तितके त्यात बदल होत राहतात। बराच वेळ झाला मी मिलिंद रानडे यांच्याकडे गेलो नाही। देशाच्या राजकारणाला नंदीग्राम आणि सिंगूर यांनी एक वेगळं वळण आपण दिलंय, म्हणजे दिलं होतं, आपण ते पाहिलं। आणि पश्चिम बंगालमधले हे मुद्दे म्हणजे भांडवल वादाच्या संदर्भातले असतील, खासगीकरणाच्या संदर्भातले असतील, एक वेगळा आवाज डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना डाव्यांना देण्याचं काम केलं। त्यातून बरेच काही बदल वेगवेगळ्या विचारधारांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। जे भांडवलदारांच्या विरोधात उभा ठाकणारा एक मोठा वर्ग या देशामध्ये उभा झाला, त्याला एक वेगळी ताकद पश्चिम बंगालनं देण्याचं काम केलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये। मिलिंदजी, ह्यातला एक मुद्दा असा आहे की भांडवलदारांना पाठिंबा किंवा विरोध आणि भांडवली विकासाच्या बद्दलचं धोरण, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत। भांडवली विकास होणं ही एक रीत राहिलेली आहे, कारण आपण भांडवली व्यवस्था स्वीकारलेली आहे। कम्युनिस्टांचं त्याच्याबद्दलचं जे मत आहे ते भांडवली विकासामध्ये जो फळ निर्माण होतं त्याचं वाटप कसं झालं पाहिजे याच्यामधनं आहे। तृणमूल जी उभी राहिली ती या नंदीग्रामच्या संघर्षातनं त्यांना एक पाठबळ मिळालं, कारण नंदीग्राम मध्ये जमिनीचं काय म्हणायचं सरकारने घेत असताना त्याच्यामध्ये काही जमिनी स्तरावरती चुका झाल्या। म्हणजे एखाद्या समजा तिथल्या लोकल डाव्या नेत्याचं घर किंवा जमीन जात असेल तर तिथे रेष थोडीशी वाकडी करणं आणि त्याचं घर सोडणं आणि बाकीच्या प्रत्येक ठिकाणी रेष सरळ ओढणं, असे काही प्रकार झाले। पण एकंदरीतच कम्युनिस्टांच्या विरुद्ध मीडिया हा सातत्याने असल्यामुळे त्याचं आउट ऑफ प्रपोर्शन ते ब्लोअप करण्यात भाजप म्हणते की सातत्यानं मीडिया त्यांच्या विरोधात आहे। काँग्रेसलाही तशीच भावना अधूनमधून होताना आपल्याला पाहायला मिळते। कम्युनिस्टांचंही तेच म्हणणं आहे। नाही, मी संभ्रमात आता तुम्हीच जे म्हणालात की मी बराच वेळ मिलिंद रानडे यांच्याकडे आलो नाही, तेव्हा आमची साधारणपणे जेवढी साईज आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला महत्व देताय का? चर्चेमध्ये तरी निदान समान महत्व देताय तुम्ही, बघा। पण एनिवेज त्यातला काय मुद्दा नाही तो। मी सांगत होतो ते असं, काँग्रेसची आठवण येते ना, ममता बॅनर्जींनी तिथे आता जाणं, काँग्रेसची आठवण मधून मधून येते की नाही? राहुलजींना निश्चितपणे येईल, कारण काँग्रेस नाही आपल्या चर्चेमध्ये। नाही, मी एकच सांगतो त्याच्यामध्ये की आता तिथे अशी परिस्थिती आहे। काय म्हणताय? काँग्रेस सध्या देशामध्येच नाहीये अशी परिस्थिती आहे। मी येतोय तुमच्याकडे। मिलिंदजी बोला।
हा, त्यामुळे मला एक दोन गोष्टी या वेळेला जरा मांडायला तुम्ही दिल्यात वेळ तर बरं होईल. की मगाशी आपले जे सिन्हा साहेब आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की शहरी आणि ग्रामीण, तर त्याच्यामध्ये मला अजून एक त्याच्यातला फरक सांगायचा आहे की बंगालमध्ये युपी, बिहार यासारख्या राज्यातनं एक मोठ्या प्रमाणात मजुरी करण्याचं, मोलमजुरी किंवा कष्टाची कामं करणाऱ्या युपी आणि बिहार मधल्या हिंदी भाषिकांचं झालेलं आहे की जे कष्टकरी आहेत आणि हे शहरांमध्ये जास्त आहेत आणि त्यांच्यावरती भाजपच्या विचारसरणीचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे शहरांमध्ये त्यांना, यांच्याच बरोबर जे बंगाली स्थानिक लोक आहेत ते हिंदू असोत किंवा मुसलमान असोत, त्यांच्यामध्ये आता या घडीला ममता बॅनर्जींच्या बद्दल एक ममत्व म्हणा किंवा त्यांचीही एक ती कॉन्स्टिट्युएन्सी तयार झालेली आहे जी एकेकाळी डाव्यांची होती, आज डाव्यांची ती नाही. हे अगदी नीटपणे प्रांजळपणे आम्ही कबूल करतो, त्याच्यात काय मोठं रॉकेट सायन्स मला मला एक ताजं पण ती जी अपडेट तुम्हाला उरलेली देऊ आहे, द्या त्यामध्ये मिलिंदजी. ती जी- एक ताजं अपडेट देतो आणि पुन्हा तुमच्याकडेच येतो. भाजपाचे पश्चिम बंगालात अभूतपूर्व प्रदर्शन पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजपाला 36 पट यश. गेल्या निवडणुकीत भाजपा फक्त 3 जागांवर विजयी. ताज्या कलानुसार भाजपा 100 पेक्षा जास्त जागा. अंतिम निकाल येतील तेव्हा भाजपा पुढे म्हणजे भाजपा जिंकणारही नाही किंवा जिंकेलही, पण जे ताजं यश आपल्याला पाहायला मिळतंय त्याला सुद्धा भाजपा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि ते काही वाईट आहे असं म्हणता येणार नाही, त्यांचा तो अधिकार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा फक्त 3 जागांवर विजयी. मिळालेल्या ताज्या यशाला सुद्धा लोकांसमोर मांडत राहणं हे काम सुद्धा भाजपाला खूप उत्तमरित्या जमतं. पुन्हा आपण काही आकडे बघूया. ताजे 129 जागांवर तृणमूल काँग्रेसला यश मिळताना दिसते. भाजपा 109. भाजपा पिछाडीवर आहे. पण जर एकंदरीत पश्चिम बंगालच्या राजकारणाचा, राजकीय इतिहासाचा जर आपण विचार केला तर भाजपाचं जे आपल्याला आत्ताचं यश पाहायला मिळतंय त्याला अजिबात नाकारता येणार नाही. म्हणून सुरुवातीच्या कलानुसार भाजपाला 36 पट यश मिळालेलं आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा फक्त 3 जागांवर असताना भाजपा तुल्यबळ लढत बंगालच्या वाघिणीला देताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि बंगालच्या वाघिणीनं सुद्धा जोरदार लढत भाजपला दिली आहे. केंद्रात, देशात, वेगवेगळ्या राज्यामध्ये भाजपची प्रचंड मोठी ताकद असताना सुद्धा वाघीण लढली असंच मत अनेकांचं झालं होतं. प्रत्यक्षात काय होतं ते आपल्याला पाहायला लागेल. आसाम 44 जागांवर भाजपा पुढे आहे, काँग्रेस 31. इतर पक्षांना एका जागेवरचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. तामिळनाडूमध्ये 234 जागांवर निवडणूक. द्रमुक 46, अण्णा द्रमुक 23. दोनच पक्षांची सत्ता कायम आपल्याला तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतंय. भाजपाचे पश्चिम बंगालात अभूतपूर्व प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. राजकीय विश्लेषक संजय ठाकूर माझ्यासोबत जोडले गेलेले. मिलिंदजी, मी येणारच आहे तुमच्याकडे. 109 जागांवर भाजपा पुढे. तृणमूल आणि भाजपात 20 जागांचा फरक आहे, मोठा फरक आहे. फरक वाढतो सुद्धा है। संजय ठाकुर जी, बहुत स्वागत है आपका जय महाराष्ट्र में। जो फासला 20 सीटों पर दिख रहा है, क्या कहोगे? एक तरफ बीजेपी की बढ़त भी पश्चिम बंगाल में आपको दिख रही है और दूसरी तरफ 20 सीटों पर फासला। ऐसा है कि ये तो चुनाव के शुरुआती दिनों से ही दिख रहा था कि जो बीजेपी बंगाल में कहीं नहीं, उस बीजेपी ने बंगाल में अपने रास्ते बहुत अच्छी तरह से बना लिए। जब वहाँ पे प्रधानमंत्री और भारतीय जनता पार्टी के नेताओं की मीटिंग जो हो रही थी, उसमें जो लोगों का उत्साह, जो जन समुदाय का उत्साह दिख रहा था, उस उत्साह को देख के ऐसा प्रतीत हो रहा था कि इस बार बंगाल में कुछ अलग होने वाला है, पहले जैसा कुछ नहीं रहेगा।
और संभवतः जब नतीजे आने शुरू हुए तो ये बात जो चुनाव के पहले दिख रही थी वो सत्य प्रतीत होती हुई नजर आ रही है। लोकांना याची कल्पना नसेल कदाचित, पण भारतीय जनता पक्षाचे जे नेते होते त्यांना किंवा भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांना त्याची कल्पना होती आणि म्हणून ते लोक वारंवार सांगत होते की आम्ही बंगालमध्ये सत्ता परिवर्तन करू, दीदी गई, हे ते जे काय म्हणत होते ते लोक, कारण त्यांचा अभ्यास होता आणि ते लोक तिथे जाऊन जे काम करत होते त्याच्यातून त्यांना माहित होता की आम्ही काय करणार आहोत आणि पब्लिक मध्ये सुद्धा जी अपीजमेंट, ती पॉलिटिक्स या किंवा गुंडागर्दी जे काय चालू होतं तिथे बंगालमध्ये, बंगालचे लोक त्याच्या विरुद्ध आलेले दिसत आहेत आता। अगदी खूप छान मराठी बोलतायत। उत्तर प्रदेशातलं मूळ असताना सुद्धा मुंबईमध्ये राहून राजकीय विश्लेषक संजय ठाकूर मराठीत बोलतायत। तिकडे अनुभव अंबरनाथ सिन्हा सुद्धा बांगला भाषिक आहेत, मूळ पश्चिम बंगाल मधला आहे, पण मराठी सुद्धा समजून घेताना पाहायला मिळते आणि मराठीतून प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा तो नीट समजून घेत आहेत।